नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार पुन्हा तुम्हा सर्वांचे एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पी-वाय-क्यू सिरीज घेऊन चाललेलो आहोत. पी-वाय-क्यू ते पी-वाय-क्यू विद्यार्थी मित्रांनो, जे एम-पी-एस-सी मध्ये विचारले जातात, जसे टायपिंगच्या परीक्षेत विचारले जातात, क्लर्क ॲज अ टायपिंग, पी-एस-आय, ए-एस-ओ. ते यामध्ये आलेले जेवढे पण प्रश्न आहेत 2013 पासून तर 2024 पर्यंत, ते या सीरीजमध्ये बघितले जात आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आणि त्यातला एक पण प्रश्न आपला सुटणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग या सीरीजला तुम्ही एकदम कंप्लीट बघा. कारण हे सेशन हे म्हणजे हे अशा प्रकारचेच क्वेश्चन जे आहे ते नेहमी परीक्षामध्ये विचारले जातात. कधी-कधी फक्त व्हॅल्यू चेंज होते. ॲक्टिव्हिटी त्याचा जो पूर्ण प्रॉब्लेम आहे तो जसा तसा असतो. तर हे प्रत्येक प्रॉब्लेम प्रत्येकाच्या विद्यार्थ्याच्या डोळ्यावरून हे गेलेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 15 पर्यंत बघितले होते. आता हा 16वा प्रश्न आहे. चला याला कसं परीक्षामध्ये आपण डील करू, तर आज बघूया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न नंबर 16. औद्योगिकीकरणामुळे गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात 7 ने वाढत गेली. दर 5 वर्षात 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या दिलेली आहे आज. आज. आज शहराची लोकसंख्या दिलेली आहे 1,14,490. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? ओके. किती होती? लिपिक टंक लेखक परीक्षा 2014 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ओके. तर मला सांगा आज किती आहे? आज आहे विद्यार्थी मित्रांनो 1,14,490. ओके. हे जे आहे लोकसंख्या आजची आहे. पण आपल्याला परीक्षार्थींनी काय विचारलं आहे, की 10 वर्षा अगोदरची काय आहे? तर मी कन्सिडर करतो, की 10 वर्षा अगोदरची संख्या असेल एक्स. ओके. एवढं कळलं? ही 10 वर्षा अगोदरची, ही 10 वर्षानंतरची. त्याच्यात काही त्यांनी कंडिशन दिल्या आहे परीक्षार्थींनी. एक्झामिनरने आपल्याला काहीतरी कंडिशन दिलाय. काय म्हणते, की दर 5 वर्षांनी 7% नी वाढ होऊन राहिली. ओके. तर हे आपण घेऊ 7% नी वाढ होऊन राहिली दर 5 वर्षांनी. ओके. दर 5 वर्षांनी काय होऊन राहिली? वाढ होऊन राहिली. एवढं तर कळलं. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे हे किती झाले? 107/100. ठीक आहे. एवढं कळलं. नंतर पुन्हा 5 वर्षांनी विद्यार्थी मित्रांनो 7% नेच वाढ झाली. हे का होऊन राहिली? वाढ. तर इथे पण आपण काय करू? 107 अपॉन मध्ये 100 लिहू. काय दर 5 वर्षांनी 7% ने वाढ होऊन राहिली. ओके. ठीक आहे. इक्वल टू काय लिहू आपण विद्यार्थी मित्रांनो? 1,14,000 किती आहे? 1,14,490. ज्याला एवढं बनलं नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यांना हा प्रश्न म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह करून घेतला. बस आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. चला करा. काय होणार आहे? ही जी संख्या आहे ही राइट हँड साइडला जाणार. ओके. बघा 5 वर्षांनी एवढी, 5 वर्षांनी एवढी म्हणजे 10 वर्षांनी एवढी होऊन राहिली. तर 10 वर्ष अगोदर किती होती? बस झालं. एवढं करायचंय. चला लक्ष द्या इकडे. 1,14,490 गुणिला 100/107 इंटू 100/107. ठीक आहे. आता याला थोडं टफ वाटत असेल, पण हा टफ आहे नाही. सगळ्यात पुढे काय करायचं? डिनॉमिनेटरला कन्सिडर करून बघायचं, की हा याच्याने फुल कट होऊ शकते का? ठीक आहे. तर मी याच्यात काय करतो सगळ्यात पहिले 107 गुणिले 107 करून बघतो. जर या व्हॅल्यूने कट होत असेल, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. बघूया. 107 गुणिला 107. 7 साती 49, 7 एक 7. ठीक आहे. 0 0च राहणार हे. मग पुन्हा हा एक 0, हा एक 0 देऊ आणि 107. हे 7, हा 0 आणि हा 1. बघा किती होते? 9, 4, 7 दुनी 14 चे 4, हातचा 1, 14, 14 म्हणजे 1,14,049. किती होऊन राहिले बघा? 1,14,049. 1,14,049. ओके. म्हणजे ह्या दोन्ही टर्मनी आपण कट केलं तर हे किती टाइम जाणार विद्यार्थी मित्रांनो? हे जाणार 10 टाइम्स. ठीक आहे.
तर मग आपल्याला 10 वर्षा अगोदरची संख्या किती मिळाली, लोकसंख्या किती मिळाली? हा एक शून्य, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य. ओके, म्हणजे 1,00,000. पहिली किती होती? 10 वर्षा अगोदर 1,00,000 लोकसंख्या होती विद्यार्थ्यांनो. कळला हा प्रश्न? ऑप्शनमध्ये ऑप्शन 1, ऑप्शन 1. ठीक आहे. हे झालं ॲन्सर. अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं विद्यार्थ्यांनो. बघा किती सोप्या पद्धतीने आपण काढलेलं आहे. ठीक आहे. ओके. कोणाला काही अडचण, कोणाला काही डाऊट? ठीक आहे. ओके. तुम्हाला याचे हे जे मी तुम्हाला लिहून देत आहो विद्यार्थी मित्रांनो, हे जे सॉल्व्ह करून देत आहो, याच्या तुम्हाला पीडीएफ थ्रू मिळणार. स्क्रीनशॉट मी घेऊन राहिलेला आहे. स्क्रीनशॉट पण मी टाकून देणार व्हिडिओ नंतर. प्रत्येक व्हिडिओ नंतर मला काही विद्यार्थ्यांची डिमांड आली, की सर पीडीएफ बनवून पण टाकत जा म्हणून. तर ठीक आहे, ते प्रोसेस आता चालू आहे विद्यार्थ्यांनो. याची पीडीएफ पण तुम्हाला दर व्हिडिओ नंतर मिळणार. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो, की एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. वृक्ष तोडीमुळे दरवर्षी त्याची संख्या शेकडा 6 ने घटली. आता इथे घटून राहिलंय. तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष असतील? लिपिक टंकलेखक परीक्षा 2014, क्लर्क टायपिस्ट 2014 चा हा प्रश्न आहे. ओके. तर एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. किती? 2 वर्षापूर्वी किती होते विद्यार्थ्यांनो? 30,000. ओके. हे 30,000 मी लिहिले इथे. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्याची संख्या शेकडा 6 ने घटली, म्हणजे 6% नी घटली. किंवा दरवर्षी घटून राहिली. तर काय म्हणते, दरवर्षी त्या शेकडा 6 ने घटली. तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष आहे? ओके. सांगा कसं काढू आता? एका जंगलात 2 वर्षापूर्वी, आता 2 वर्षापूर्वीची व्हॅल्यू इतकी दिलेली आहे. तर 2 वर्षापूर्वी एवढी दिलेली आहे, म्हणजे काहीतरी आता सध्या सागाचे जे झाड आहे ते वाचले असतील. पण कसे? दरवर्षी त्याच्यावर 6% नी काय होत आहे, कमी होऊन राहिली सागा. म्हणजे जेवढे पण झाड आहे ते 6% नी कमी होऊन राहिले. तर 6% नी कमी होऊन राहिले, तर आपण काय घेत असतो विद्यार्थी मित्रांनो? 100 सोबत कंपेअर करतो. 100 मायनस किती होणार? 6 किती होणार? 94. तर 94 भागीला आपण 94/100 घेऊ. कारण येथे 6% ची कमी होऊन राहिली. का होऊन राहिली? 6% ची कमी म्हणजे आपण अशा प्रकारे लिहित असतो. तर हे एका वर्षात कमी झाली विद्यार्थ्यांनो. ही काय झाली? ही एका वर्षात कमी झाली. ही एका वर्षात कमी झाली. आता 2 वर्षात किती होणार विद्यार्थी मित्रांनो? पुन्हा, कारण दर वर्षाला 6% नी कमी होऊन राहिली, तर इथे पण आपण 94/100 घेऊ. कारण आपल्याला 2 वर्षानंतरची व्हॅल्यू विचारली आहे. काय विचारली आहे? बघा 2 वर्षापूर्वी एवढी होती. तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष असतील? तर सागाचे किती वृक्ष असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर मिळालं नाही. हे सेकंड वर्षात एवढे वृक्ष असतील, पहिल्या वर्षात एवढे वृक्ष असतील, दुसऱ्या वर्षात एवढे वृक्ष असतील. काऊन? का बरं? कारण कमी होऊन राहिली. चला मग याला कट करा. कट करा विद्यार्थ्यांनो. कट कसं करू? बघा सोपं आहे. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. फक्त आपल्याला आता मल्टिप्लाय करायचं आहे. 94 गुणिले 94 करा. किती होणार हे? 4 चोक 16 चे 6, हातचा 1, 9 चोक 36 आणि 1 37. ओके. 9 चोक 36 चे 6, हातचे लागले 3, 9 9 81 आणि 4 84. ओके. हे 6, 6 दुने 12, 1 13, 3, हातचा 1, 5 आणि 3 8 आणि हे 8. याला आणखी गुणिला किती करू? 3. ओके. 6 तेरी 18. ओके. ऑप्शन मध्ये 8 आहे का विद्यार्थी मित्रांनो? हो. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर काय होणार? 2 होणार. बघा बाकी इकडे काय आहे? 0 0 आहे. तर आपण डायरेक्ट ऑप्शन नंबर 2 घेऊ आणि हे आन्सर म्हणून क्लिक करून देऊ. ठीक आहे. कारण ऑप्शन मध्ये काय 8 आहे. जर ऑप्शन मध्ये 0 0 आलं असतं तर आपल्याला काय मिळालं असते, म्हणजे मग आपल्याला पूर्ण पूर्ण फाइंड आउट करणं पडलं असतं. तर अशा प्रकारे पण शॉर्ट मेथडने, म्हणजे शॉर्ट कॅल्क्युलेशननी तुम्ही अशा प्रकारे लवकरात लवकर आन्सर काढू शकता. तरी मी तुमच्या समोर काढून बघतो किती येते परफेक्ट. आपल्याला परफेक्ट काढून बघायचे आहे. 26,508 येते का तर बघूया. साइन थिअरी 18 चे 8, हातचा 1. ओके.
3 3 9 आणि 1 10 चे 0 हातचा 1 8 त्रिक 24 ने 1 25 चे 5 हातचे लागले 2 8 त्रिक 24 25 26 26,000 किती होणार हे 26,508 एवढी जनसंख्या होणार विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षानंतर. ओके, कळलं? बघा किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेमवर चालायचं. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या, पुढचा प्रश्न काय म्हणतो ते. चला, बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या, रफ करून दे तुम्ही हे. बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारापैकी 70% उमेदवारांना मराठी वाचता येते. ओके, सर्व उमेदवारांमध्ये 60% महिला असतील व त्यापैकी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती? हे पण क्लर्क टायपिस्ट एक्झाम 2015. आता 2015 चे प्रश्न सुरू झाले विद्यार्थ्यांनो. तर 2015 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. ज्यांना सॉल्व्ह करता येईल पटपट सॉल्व्ह करा आणि आन्सर काढून घ्या. ठीक आहे, चला लक्ष द्या. तर आपण काय म्हणू, एक बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारापैकी 60% उमेदवारांना मराठी वाचता येते. सर्व उमेदवारांमध्ये 70% उमेदवारांना मराठी वाचता येते. सर्व उमेदवारांमध्ये 60% महिला असतील व त्यापैकी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती? वाह, किती घुमवलं या प्रश्नाला, आहे की नाही? मग बरोबर आहे, असं घुमवणार तर डोकं बी तर घुमणारच ना आपल्या प्रश्नामध्ये. पण तुम्ही जर हा माझा कन्सेप्ट बघणार ना तर तुमच्या परीक्षामध्ये असं डोकं घुमणारच नाही. आपल्याला माहिती आहे कुठे कशा प्रकारे पुट करायचं आणि व्हॅल्यूचे आन्सर काढायचे. ठीक आहे, प्रश्नाचं कसं आन्सर काढायचे आता आपण इथे बघूया. तर मला सांगा की मराठी वाचता येते आणि 70%, तर 100 आपण कन्सिडर करू. 100 लोक आहे, त्याच्यापैकी 70% लोकांना मराठी वाचता येते आणि 30% लोकांना मराठी वाचता येत नाही. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 70% उमेदवारांना मराठी वाचता येते. ठीक आहे, हे वाचनेवाले, मराठी वाचनेवाले. ठीक आहे, त्यांना वाचता येते. हे जे आहे मराठी वाचनेवाले यांना वाचता येत नाही. ठीक आहे, तर 70% मराठी वाचता येते. सर्व उमेदवारांमध्ये 60% महिला असतील. ओके, आता इथे एक प्रश्न आला की महिला बी दिलेला आहे, महिला आणि पुरुष. तर महिला किती दिल्या आहे 60%, तर पुरुष किती होणार 40. हे आपण कन्सिडर करू का? हो, करू शकतो. काय 60, आता 100% कन्सिडर केलेलं आहे एकदम, जितके बी उमेदवार असेल तर त्यातनं महिला किती आहे 60, पुरुष किती आहे 40, आपण कन्सिडर करू शकू का? हो. तर सर्व उमेदवारांमध्ये 60% महिला असतील तर ठीक आहे, महिला 60 आहे तर मग पुरुष किती असेल 40. ओके, व त्यापैकी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल. आता याच्यापैकी 20% महिला, 60 चे 20% आपण काढले, किती होणार हे? 12, म्हणजे 12 महिलांना काय होतंय मराठी वाचता येत नाही. ओके, विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, 12 महिलांना इथे मराठी वाचता येत नाही. ठीक आहे, पण मग राहिले किती? 60 मधून 12 गेले, 60 मधून 10 गेले, 50 50 म्हणजे 48. 48 महिलांना तर मराठी वाचता येते ना. तर आपण इथे काय लिहू, इथे बघा मराठी वाचनेवाले, तर मराठी वाचनेवाले 48 महिला आहे जे की मराठी वाचतात याच्यात. मग 70 मधून 48 गेले, 10तून 8 गेले, 2 राहिले हातचा परत, आणि 7तून 5 गेले, 2 राहिले, तर 22 पुरुष आहे ज्यांना मराठी वाचता येते. ठीक आहे, मराठी वाचण्यामुळे किती आहे, मराठी वाचण्यावाले 70% आहे, त्यातून महिला किती निघाल्या 48 आणि पुरुष किती निघाले 22 ज्यांना मराठी वाचता येते. एवढं कळलं? आणि इथे काय विचारलंय तर मराठी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल, म्हणजे 12 महिलांना बघा, आता इथे बघा, इथे पण बघा, इथे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. तर इथे बी महिला घेऊ आणि इथे पण पुरुष घेऊ. तर बघा मराठी वाचता येत नाही, 12 महिलांना मराठी वाचता येत नाही. तर मग पुरुष किती होणार? 30 मधून 12 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो?
किती राहिले 10, 30 मधून 10 गेले 20, म्हणजे 18 पुरुष असे आहे ज्यांना मराठी वाचता येत नाही. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते विचारू. ते बघू. 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल, तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती? अच्छा. आता मला सांगा, मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती आहे? तर मराठी किती पुरुष वाचून राहिले? 22. किती वाचून राहिले विद्यार्थ्यांनो? 22. आणि पुरुष किती आपल्याकडे? 40. किती आहे? अपॉन मध्ये 40 गुणिला 100. ओके. हा शून्य गेला. आणि हे किती होणार? बेदुने 4 घेऊ तर हे बेपंचे 10 झाले. आणि हे 11 दुने 22 झाले. म्हणजे 55% असे लोक आहे जे पुरुष आहे ज्यांना मराठी वाचता येते. ऑप्शन नंबर 4 हे झालं आन्सर. बघा मी किती सोप्या शब्दात सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 100 लोक आपण कन्सिडर केले, त्यातले 70 लोक मराठी वाचतात, तर 30 लोकांना मराठी वाचता येत नाही. तर 70 मधून आपल्याला महिला दिल्या आहे 60 आहे, पुरुष दिले आहे 40 आहे. ओके. तर 60 महिलांमधून 20% अशा महिला ज्यांना मराठी वाचता येत नाही, तर 48 महिलांना मराठी वाचता येते म्हणून इथे लिहिलं, कारण हे वाचनेवाले आहे. मग 70% मधून 48 लोक मराठी वाचू शकतात, तर मग राहिले किती? पुरुष किती राहिले? 22. ठीक आहे. मग पुरुष किती राहणार? 22. तर 22 पुरुष जे आहे ज्यांना मराठी वाचता येते. ओके. त्यानंतर 30% जे लोक आहे ज्यांना मराठी वाचता येत नाही, तर मला सांगा 12 महिला ज्यांना मराठी वाचता येत नाही, तर मग पुरुष किती होणार? 18 पुरुष असे होणार ज्यांना मराठी वाचता येत नाही. आपण हे सगळं काढलं. मग याच्यात लोक काही पण विचारू. आपल्याला विचारून किती राहिला? तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती? तर मराठी किती पुरुष वाचून राहिले? 22. किती पुरुष पैकी? 40 पैकी. तर आपण हे तशा प्रकारे पुट केलं. 22/40 × 100%. कारण आपल्याला पर्सेंट मध्ये व्हॅल्यू काढायची. तर पर्सेंट मध्ये व्हॅल्यू आली 55%. किती आले विद्यार्थी मित्रांनो? 55. ठीक आहे. कळलं? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या इकडे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला प्रश्न 19वा. एका वर्गातील विद्यार्थ्यांना 125 वह्या सारख्या प्रमाणात मोफत वाटल्या. जर उपस्थित विद्यार्थी संख्येचा 20% एवढ्या वह्या प्रत्येकाला मिळाल्या असल्यास प्रत्येकाला मिळालेल्या वह्याची संख्या किती? ओके. वह्याची संख्या फाइंड आउट करायची आहे. तर मला सांगा, मी स्टुडंटला काय पकडू? एक्स कन्सिडर करतो. हे काय स्टुडंट्स आहे, म्हणजे हे काय विद्यार्थी आहे. ठीक आहे. हे सगळे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर काय होऊन राहिले? वाय जे आहे ह्या वह्या आहे. टोटल विद्यार्थ्यांना किती वह्या मिळून राहिल्या? वाय जे आहे ह्या वह्या आहे. ठीक आहे. तर काय म्हणून राहिले? लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो. एका वर्गातील विद्यार्थ्यांना 125 वह्या सारख्या प्रमाणात मोफत वाटल्या. अच्छा. 125 वह्या. किती? 125 नोटबुक सारख्या प्रमाणात वाटल्या. तर हे जे आहे सारख्या प्रमाणात एवढे मिळून राहिले. समजलं का? बघा 125 नोटबुक आहे. टोटल विद्यार्थी असेल तेव्हाच तर सारख्या प्रमाणात वाटल्या जाणार ना. तर म्हणजे टोटल एवढ्या बुक्स आहे, टोटल एवढे विद्यार्थी आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एवढ्या बुक मिळून राहिल्या. हे आपण ह्या टर्म मध्ये लिहिलं. ठीक आहे. आता समोरची कंडिशन एक्झामिनरने काय दिली आहे? जर उपस्थित विद्यार्थी संख्येच्या 20% वह्या प्रत्येकाला मिळाल्या. ओके. उपस्थित विद्यार्थी संख्येच्या उपस्थित विद्यार्थी संख्येच्या म्हणजे 125 अपॉन मध्ये x. उपस्थित विद्यार्थी किती आहे विद्यार्थ्यांनो? x आहे. याच्या किती? 20%. किती? 20% म्हणून राहिले. किती म्हणून राहिले विद्यार्थी मित्रांनो? 20%. म्हणजे उपस्थित विद्यार्थी संख्येच्या 20% एवढ्या वह्या प्रत्येकाला मिळाल्या असेल. प्रत्येकाला एवढ्या वह्या मिळाल्या असतील तर प्रत्येकाला मिळालेल्या वह्याची संख्या किती? म्हणजे हेच y चीच किंमत फाइंड आउट करायची आहे. तर y आपण इथे अशा प्रकारे पुट केला. चला फाइंड आउट करा.
20 100 होते. ठीक आहे. हे 5 इकडे जाणार, हा x इकडे जाणार. हे काय होणार x स्क्वेअर इज इक्वल टू 125 गुणिले 5. 125 गुणिले 5 किती झाले? हे झाले 500 आणि 100 625 झाले विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर x स्क्वेअर तर x आपण असं लिहू आणि अंडर रूट मध्ये 625 लिहू. 25 चा वर्गमूळ म्हणजे 25 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो? 625. ठीक आहे. तर यालाच कसं लिहिता येते? 25 चा स्क्वेअर. हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल झाला. तर x इज इक्वल टू किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 25. तर आपल्याला टोटल स्टुडंट किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो सांगा लवकर. टोटल स्टुडंट मिळाले आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, टोटल स्टुडंट मिळाले 25. किती मिळाले? 25. तर मग प्रत्येकाला वह्या किती मिळून राहिले विद्यार्थी मित्रांनो? 125 भागीला 25 करू. किती होणार आहे? 5 5 25. किती होणार? 5 5 25 म्हणजे वह्या प्रत्येकाला किती मिळून राहिल्या? 5. ऑप्शन नंबर 2. काय होणार आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. हे काय झालं विद्यार्थ्यांनो? आन्सर. ठीक आहे. कळलं एवढं? अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. बघा किती सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह केलं. इझी मेथडने बरोबर पुट करून. ठीक आहे. टोटल स्टुडंट आणि वह्या किती मिळून राहिल्या प्रत्येक स्टुडंटला? 5. ठीक आहे. इथे काही अडचण तर नाही ना कोणाला? हे आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट चॅप्टर वर्ग आणि वर्गमूळ चॅप्टर मध्ये आपण शिकूया व्यवस्थितपणे. ते एकदमच तुम्हाला सोपं वाटणार की कसं काय फाइंड आउट करायचं म्हणून. ठीक आहे. सध्या ज्याला नाही समजलं असेल त्यांनी तरी मी त्यांच्यासाठी व्यवस्थित प्रमाणे लिहिलं आहे. नाहीतर कोणी कोणी डायरेक्ट एवढं लिहितात आणि 1 ची व्हॅल्यू 25 पुट करतात. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हम्म. A चा पगार B पेक्षा 20% कमी आहे तर B चा पगार A पेक्षा किती टक्क्यांनी जास्त? अच्छा कमी जास्त वाला. किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो बघा. A आणि B. A चा पगार B पेक्षा 20% नी कमी आहे. तर B 100 असेल तर A किती होणार? 80. ह्या दोघांचा गॅप किती आहे? 20 चा. आणि विचारलं काय आहे? तर B चा पगार A पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? जास्त म्हटले तर कमी व्हॅल्यू घ्यायची. जास्त म्हटली तर कमी. म्हणजे डिवाइडेड बाय 80 करू भागीला 80 गुणिला 100%. किती होणार? हा शून्य गेला. बेक बे बेचोक 8 म्हणजे 25% नी जास्त आहे. 25% नी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? जास्त आहे. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 4. आणि हे काय झालं? आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया समोरचा. चला आता हा प्रॉब्लेम करा विद्यार्थ्यांनो. करा हा प्रॉब्लेम. चला सोपा आहे. मकरंदने त्याला मिळणाऱ्या मासिक वेतनातून 5% रक्कम दान करण्याचे ठरवले. ओके. त्याला काही बी मेथड मिळत असेल, पेमेंट मिळत असेल, ठीक आहे, पगार मिळत असेल, त्याच्यापैकी किती 5% त्यांनी दान करायचं ठरवलं. परंतु प्रत्यक्ष दान करतेवेळी तसेनकरिता 5% च्या 75% म्हणजे 1687.50 दान केले. तर मकरंदचे मासिक वेतन किती? चला मकरंदचे मासिक वेतन X आहे. ओके. पहिल्यांदा त्यांनी काय केलं? 5% दान करूया असं त्यांनी कन्सिडर करायचं. X वर काय करू? 5% आपण काय करू? दान करून देऊ. ठीक आहे. हे जे बी आहे दिलं असेल. पण नंतर चेंजेस झालं. काय चेंजेस झालं? परंतु प्रत्यक्ष दान करतेवेळी त्याने काय केलं? तसेनकरिता 5% च्या 75% म्हणजे एवढे दान केले. अच्छा. टोटल त्याची जे आहे मासिक वेतन एवढं असेल. त्याच्यापैकी 5% त्यांनी दान करायचे ठरवले होते. ओके. पण एवढे न करता त्याने याचे पण 75% दान करावं असं कन्सिडर केलं. किती केलं मग? 75% दान केलं यांनी.
याचे पण यांचे 75% दान केले आणि ती व्हॅल्यू किती आहे? दान करणारी व्हॅल्यू किती आहे? 1687.50. ओके, 1687 म्हणजे 1687.50 एवढे रुपये दान केले. ओके, तर आपल्याला मकरंदचे मासिक वेतन फाइंड आउट करायचं. करा मग. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे पूर्ण राईट हँड साइडला जाणार. ठीक आहे. x इज इक्वल टू काय होणार? 5/100. सॉरी, याला कसं लिहू? हा, याला बघा 1687 पॉइंट आहे, तर मी पॉइंट काढून टाकतो विद्यार्थी मित्रांनो. इथे मी काय करतो? 100 लिहितो. ओके, हे इकडे जाणार तर हे काय होणार? 100 गुणिला असं लिहितो मी 100/5 होणार आणि हे किती होणार? 100/75. ठीक आहे, एवढं कळलं. हे 100 हे 100 गेले. 25 चोक 100, 25 त्रिक 75. ओके, चला आता 5 नी याला भाग देऊ, मग 3 नी याला भाग देऊ आणि इंटू 4 करू, मग आपल्याला उत्तर मिळणार. चला करा. 5 तिरी 15, एक उरला. 5 तिरी 15, 3 उरले. 3 5 7 35, 2 उरले. 5 5 25 आणि 0 हे गेले 5 नी. ओके, आता पुन्हा 3 नी भाग जाते का? 3 3 इथे 7 12 हो, 3 नी भाग जाते. तर काय होणार? हे 3 1 3. पुन्हा काय होणार? इकडे लिहितो मी. ठीक आहे, 3 1 3, पुन्हा 3 1 3, 3 2 6, 15 वाचले. 3 5 15 आणि 0. अच्छा, हे 3 नी पण गेलं. तर वाचले किती? 1 1 2 5 0 गुणिला 4 करू. ओके, बघा 4 0 0, 4 पंचे 20चे 0, हातचे लागले 2. 0 0 आहे का? अरे, प्रत्येकाला म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर कट झाला. मग बाकी पुन्हा पूर्णच आन्सर काढून बघणं पडेल. 4 0 0, 4 पंचे 20चे 0, हातचे लागले 2. 4 दुने 8 आणि 2 10चे 0, हातचा 1. 4 1 4 आणि 1 5 आणि 4 1 4 म्हणजे 45,000 एवढे आन्सर येणार. त्याची सेव्हिंग मासिक वेतन किती होते विद्यार्थी मित्रांनो? 45,000. ठीक आहे, ऑप्शन 3 हे झालं आन्सर. ओके, कोणाला काही डाऊट, काही प्रॉब्लेम, काही शंका? चला मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सोपं होतं, काही हार्ड होतं नाही. ठीक आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला या प्रश्नाला सॉल्व करा. ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है, सभी सिकंदर हो. चला करूया मग. क्वेश्चन नंबर 22 बघूया. आयताकृती कापडाची रुंदी 50 सेंटीमीटर व लांबी 100 सेंटीमीटर होते. ते कापड ब्लीच केल्याने त्यांची लांबी 20% व रुंदी 10% कमी झाली. त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले ते काढायचे आहे. कर सहाय्यक परीक्षा 2015, टॅक्स असिस्टंट परीक्षा आहे 2015 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. चला फाइंड आउट करा विद्यार्थी मित्रांनो. कसं फाइंड आउट करू? बघा, आयताकृती कापडाची रुंदी 50 सेंटीमीटर व लांबी 100 सेंटीमीटर होती. ओके, हे कापडाची लांबी पहिले किती होती? रुंदी किती होती? 50 आणि लांबी किती होती? 100. ओके, एवढं तर कळलं. म्हणजे याचा एरिया किती झाला? 5000. लेंथ इंटू ब्रेथ. एरिया काय? लेंथ इंटू ब्रेथ एरिया. ठीक आहे, 5000 झाला. म्हणजे पहिले त्याचा एरिया किती होता विद्यार्थ्यांनो? 5000. ओके, ते कापड ब्लीच केल्याने त्याची लांबी 20% व रुंदी 10% नी कमी झाली. ओके, चला मग काय झालं? हे कमी झालं म्हणते. आता कशा प्रकारे कमी झालं? ठीक आहे, लक्ष द्या. पहिले एवढी होती. ठीक आहे, तर हे 50 होते. तर याची रुंदी कितीने कमी होऊन राहिली? 20 लांबी 20% आणि रुंदी 10% ते हे 10% कमी झाली. कमी झाली म्हणजे किती राहिली? 90 राहिली. म्हणजे आपण लिहू शकू हा 0 हा 0 हा 0 9 45 राहिली. ओके, त्या प्रकारे लांबी किती? 100. लांबी कितीने कमी होऊन राहिली? 20% ने कमी होऊन राहिली. म्हणजे मग लांबी राहिली किती? 80 राहिली. 0 0 0 0 म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 80 झाले. म्हणजेच मला म्हणायचं आहे की राहून भाग किती आला? एवढा आला विद्यार्थी मित्रांनो. किती आला? हे 45/80 आला.
चला मग याचा एरिया किती होणार, लेंथ इंटू ब्रेथ. एरिया किती होणार, 80 गुणिला 45. चला करा, 80 गुणिला 45 करा विद्यार्थी मित्रांनो. 80 या 45 गुणिला 8 करू आपण. ठीक आहे, 45 गुणिला 8 करू. 8 8 45 शून्य असं लागलं 4, 8 32, 32 32 आणि 4 किती होते विद्यार्थी मित्रांनो, 36. ठीक आहे, हे झालं 360. ओके, आणि हा राहिलेला एक शून्य, हा वाला राहिलेला एक शून्य. तर हे किती निघाले विद्यार्थी मित्रांनो, 3600. ओके, तर मला सांगा पहिले किती होती, 5000, मग किती राहिली, 3600. कितीचा डिफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, 5000 मधून 3000 गेले, 2000 राहिले, आणि 2000 मधून 600 गेले तर किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 1400. कितीवर, 5000वर गुणिला 100. कळलं, चला कट करा आता. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य आणि हा शून्य. 5 दुने 10, 14 दुने 28. म्हणजे 28% ची काय झाली विद्यार्थी मित्रांनो, कमी झाली. काय झाली, 28% ची कमी. ऑप्शन ए म्हणजे ऑप्शन 1 हे झालं आन्सर. कळलं, सोपं होतं ना. पहिले याचा एरिया फाइंड आउट करायचा होता, मग कमी झालेला म्हणजे पर्सेंटने कमी करायचं होतं. ठीक आहे, पर्सेंटनी कमी झाल्यानंतर याचा एरिया आपण फाइंड आउट केला एवढा. ठीक आहे, मग 5000 जो एरिया आहे तो एवढा होऊन राहिला, म्हणजे डिफरन्स कितीचा आहे, 1400चा. कितीवर, 5000वर इंटू 100%. मग काय घेतलं आपण, इंटू 100%, 28% त्याचा आन्सर निघाला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला क्वेश्चन नंबर 24, चला सॉल्व करा. एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करतो, परंतु तो किलोऐवजी 950 ग्राम वजनाचा माल देत होता. अच्छा, तर त्याच्या उत्पन्नाची टक्केवारी किती. अच्छा, हा आपला प्रॉफिट अँड लॉस मध्ये हा टॉपिक व्हायचा आहे, पण मी तुम्हाला इथे सांगून देतो. ठीक आहे, ओके. चला लक्ष द्या इकडे. एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करतो, म्हणजे मी जेवढ्यात विकत घेतला तेवढ्यातच तुम्हाला विकून राहिलो असा तो दावा करतो. म्हणजे 1000 ग्रामची वस्तू तो 1000 रुपयातच विकून राहिला असा तो दावा करतो. मी 1000 रुपयाचे 1000 ग्राम 1000 रुपयात घेतले, तर मी तेवढंच तुम्हाला विकत आहो, मग तेवढ्याच रुपयात तुम्हाला विकून राहिलो असा तो दावा करतो. परंतु तो किलो ऐवजी, म्हणजे आता 1000 ग्राम म्हणजे 1 केजी. ठीक आहे, किलो ऐवजी 950 ग्राम वजनाचा माल देतो, पण तो 1000 ग्राम या 1 केजी देण्याच्या बदली 950च ग्राम देतो. किती देतो, 950च ग्राम. आणि काय म्हणतो मी, तो किती देतो, 950च ग्राम देऊन राहिला, आणि पण पैसे किती वसूल करून राहिला तो, 1000. बघा पैसे किती वसूल करून राहिला आपल्याकडनं, म्हणजे एक दुकानदार, तो 1000. तो पहिले काय म्हणतो की 1 केजी वस्तूची किंमत मी 1000च देत आहो, म्हणजे 1000 ग्रामची वस्तूची किंमत मी 1000 रुपयात देऊन राहिलो. ठीक आहे, पण तो आपल्या मशिनीमध्ये काहीतरी गडबडी करतो. तर गडबडी 50 ग्रामची गडबडी करतो. तो काय म्हणतो, मग त्याची मशीन 950 ग्राम सांगत आहे हे त्याला माहित आहे, पण आपल्याला मशीनमध्ये 1000 दिसून राहिले की मशीन परफेक्ट असेल. तर तो 50 ग्रामची गडबडी करतो, तरी म्हणतो की मी हे जे आहे ना 1000 ग्राम 1000 रुपयालाच देऊन राहिलो, म्हणजे तो 50 ग्रामचा फायदा कमवून राहिला. ओके, म्हणजे 950 रुपयाची वस्तू तू 1000ला देऊन राहिला, म्हणजेच तू कितीचा फायदा करून राहिला, 50 ग्रामचा. कितीवर विद्यार्थी मित्रांनो, 950 वर इंटू 100. ओके, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 एक 5, आणि हे किती होणार पुन्हा, 5 एक 5, राहिले किती 45, 5 9 45, म्हणजे 1/19 इंटू 100%. चला याची व्हॅल्यू काढा विद्यार्थ्यांनो, किती होते, 100 भागीला 19.
19 पाचे 95. 10तून 5 गेले, 5 आले हातचा परत म्हणजे 0. पुन्हा इथे 0 देऊन 19 दुने 38, 19 त्रिक 57. ते 19 दुने 38. 10तून 8 गेले, 2 राहिले हातचा परत, 5 आणि 4 गेले. हां. 19 पाचे 95, 19 चा कम 114. तर हे असं समोर 114 114. 10तून 4 गेले, 6 राहिले हातचा परत 0. ते असं समोर जात जाणार. तर बघा 5.26 आहे का विद्यार्थी मित्रांनो? हो. ऑप्शन नंबर 1. 5.26% त्यांनी प्रॉफिट कमवला. ठीक आहे. नफा कमवला त्यांनी. ऑप्शन 1 आन्सर. हे मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस मध्ये आणखी चांगल्या प्रकारे समजून सांगणार. ठीक आहे. हा प्रॉब्लेम इथे आला म्हणून आपण घेतला. 1000 रुपयाची वस्तू तो 1000 रुपयालाच देऊन राहिला. पण तो मुजुरी करून राहिला की नाही, मी तुम्हाला 1000 ची वस्तू 1000 देऊन राहिला, पण तो काय करून राहिला, म्हणजे गाफा करून राहिला 50 ग्रामचा. ठीक आहे. 50 ग्राम तो एकदम काय करून राहिला, तो घाटा करून राहिला. आपलावाला 50 ग्रामचा घाटा करून राहिला, म्हणजे त्याला प्रॉफिट 50 ग्रामचं होऊन राहिलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 5.26% त्याला प्रॉफिट होऊन राहिला ते फाइंड आउट केलं आणि अशा प्रकारे आन्सर केला. तर ऑप्शन नंबर 1. कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. तर या ठिकाणी प्रॉफिट कोणाचं होतं? दुकानदाराचा होता आणि आपला घाटा होत असतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. सुरेश, महेश व राहुल यांनी एकूण 5,780 भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त व महेशने राहुलच्या 10% कमी रक्कम गुंतवली. तर राहुलने किती रक्कम गुंतवली होती? कर सहाय्यक परीक्षा 2016. अच्छा. कर सहाय्यक परीक्षा 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. लक्ष द्या. कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? सुरेश, महेश आणि राहुल. सुरेश, महेश आणि राहुल. ओके. तर त्यांनी एकूण 5,780 भांडवल गुंतवलं. किती गुंतवलं? 5,780 एवढं भांडवल त्यांनी गुंतवलं. गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त व महेशने राहुलच्या तुलनेत 10% रक्कम कमी. अच्छा. महेशने राहुलच्या तुलनेत, जर राहुल 100% असेल, ठीक आहे. महेशने राहुलच्या तुलनेत 10% कमी गुंतवले, म्हणजे याने 90 गुंतवले. ओके. आणि इथे काय म्हणून राहिलं, त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त, महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त, म्हणजे 90 चे आपण काय करू, 110% काढू. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, म्हणजे 99% त्यांनी इन्व्हेस्ट केले, गुंतवले. आपल्याला रेशो मिळून गेला तिघांचाही. ओके. म्हणजे राहुलने एवढ्या रेशोमध्ये गुंतवले, महेशने एवढ्या रेशोमध्ये आणि सुरेशने एवढ्या रेशोमध्ये. आणि टोटल किती गुंतवले तिघांनाही? 5,780. तर टोटल अपॉन मध्ये टोटल करू. म्हणजे टोटल तिघांनीही एवढे गुंतवले. रेशो मध्ये किती टोटल गुंतवले ते बी तर फाइंड आउट करणं पडेल ना. तर हे किती होणार? 100, 190, 190 प्लस 99 किती होणार? हे 100, 190 आणि हे 10 दिले तर 200, 280, 289 किती होणार? 289. याची काय केली आपण? हे ऍडिशन केली बघा. 100, हे 90 आणि हे 99. हे 9, 9 2 18 चे 8, हातचा 1, 289. म्हणजे बघा टोटल अपॉन मध्ये टोटल एवढी गुंतवणूक त्यांनी काय केली? पैशामध्ये केली आणि ही रेशोमध्ये केली. आणि आता विचारलं काय आहे, तर राहुलने किती रक्कम गुंतवली आहे? तर राहुल कुठे आहे? हा इंटू 100%. तर राहुलने किती रक्कम गुंतवली म्हणजे इंटू 100 करणं पडेल. कारण रेशो मध्ये किती आहे? 100. तर इंटू 100 करणं पडेल. तर किती गुंतवली ते फाइंड आउट करायचं. चला बघा. कधी बी आता अशी ऑड नंबर अशी संख्या दिसली ना, सगळ्यात पहिले काय करून बघायचं, याचा डबल करून बघायचं. याच्या जवळपास होते का काही. तर 289 चे डबल करून बघू आपण. 9 दुने 18 चे 8, हातचा 1, 8 दुने 16 ने 17 चे 7, हातचा 1, 2 2 4 ने 5, 5 7 8. हा 578 होऊन राहिलं, डबल होऊन राहिलं. तर आपण इथे याला कट करू शकू 20 मध्ये. म्हणजेच किती मिळाले? 2,000 रुपये. म्हणजे राहुलने किती गुंतवणूक केली विद्यार्थ्यांनो? राहुलने केली 2,000 रुपये. ऑप्शन ए. ऑप्शन 1.
हे झालं आन्सर. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? आन्सर. ठीक आहे. हे रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये आपण छान प्रकारे शिकलेलो आहोत. ठीक आहे. तरी मी एक वेळेस पुन्हा आपल्या या सेशनमध्ये रेशो अँड प्रोपोर्शनची सिरीज घेणार, पण ते शेवटी घेणार. तर हे रेशो अपॉन मध्ये रेशो म्हणजे रुपये अपॉन मध्ये रुपये. पण हे कसं ॲक्चुअल मध्ये आहे, हे कशामध्ये आहे? रेशो मध्ये आहे. आणि कोणाची फाइंड आउट करायची आहे? राहुलची. राहुलचे किती गुंतवणूक केले ते फाइंड आउट करायचे. तर राहुलने 2000 रुपये गुंतवणूक केली. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. चला हा प्रश्न तर खूपच मोठा दिसून राहिला असेल. ओके. कशामध्ये विचारला आहे? अच्छा, आरटीओ मध्ये विचारला आहे. पूर्व परीक्षा 2017 मध्ये. आरटीओ 2017 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. चला बघूया. घाबरायचं नाही, एवढा मोठा प्रश्न आहे सर कसं सॉल्व्ह होणार? पहिले वाचून तर घेऊ, सॉल्व्ह होते की नाही होत बघू नंतरचं. जर झालं तर करू, नाहीतर स्किप करून देऊ. ओके. चला. एका नगराच्या वाहतूक विभागाने त्यातील वाहनांची माहिती गोळा केली. ओके. त्यात खाजगी वाहनांच्या तिप्पट सार्वजनिक वाहने आहेत. चला आपण लिहून बी घेऊ. खाजगी वाहनाच्या तिप्पट म्हणजे खाजगी वाहने जे बी असेल प्रायव्हेट, खाजगी वाहनाच्या तिप्पट सार्वजनिक. ओके वाहन तिप्पट आहे बरं. खाजगी वाहनाच्या तिप्पट सार्वजनिक वाहन आहे. अरे हे तर इकडे चाललंय, खाली लिहिणं पडेल थोडं. ठीक आहे. म्हणजे कुठून लिहू मी? इथनं लिहितो. ठीक आहे. इथनं सॉल्व्ह करतो. आणि हे अच्छा, आपल्याला आता एवढाच पोर्शन मिळालाय सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. हा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. यात खाजगी वाहनाच्या तिप्पट सार्वजनिक वाहने आहे. अच्छा ठीक आहे. मी हे खाजगी वाहने लिहितो. ओके. आणि हे सार्वजनिक वाहने लिहितो. तर हे खाजगी वाहनाच्या तिप्पट. तर खाजगी वाहने 1 असेल तर सार्वजनिक वाहने 3. ठीक आहे. जर मी याला 100 कन्सिडर करीन तर हे किती कन्सिडर होणार? 300. ठीक आहे. रेशो मध्ये आपण काही पण करू शकतो. तर मी याची व्हॅल्यू थोडी वाढवलेली आहे. ठीक आहे. ओके. चला. तर खाजगी वाहनाच्या तिप्पट सार्वजनिक वाहने आहेत. 20% सार्वजनिक वाहने पर्यायी इंधनावर धावतात. अच्छा. आता हे जे सार्वजनिक वाहने आहे, ठीक आहे. सार्वजनिक वाहने 20% सार्वजनिक वाहने पर्यायी इंधनावर धावतात. अच्छा. तर हे 300 चे मी 20% काढून घेतो. 300 चे 20% किती होणार? हा 0, हा 0, हा 0. म्हणजे 3 दुणे 60. म्हणजे 60 वाहने. किती विद्यार्थी मित्रांनो? इथे लिहितो 60. ओके. ठीक आहे. तर हे 60 मी इथे लिहितो. हे 60. ठीक आहे. तर मग काय म्हणते? 20% सार्वजनिक वाहने पर्यायी इंधनावर धावतात. पैकी 40% जैविक इंधनावर धावतात. अच्छा. आता ह्या 60 पैकी काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. 60 पैकी 40% वाहने कशावर धावतात? जैविक इंधनावर धावतात. कशावर? जैविक इंधनावर. किती होणार? 60 चे 40% 24. ओके. त्यानंतर काय म्हणतात? 20 हे 20% हायड्रोजन वापरतात. ठीक आहे. 20% हायड्रोजनवर वापरतात, ते हायड्रोजनवर चालतात. ठीक आहे. ह्याच्यातले 20% काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 6 दुणे 12 हे हायड्रोजनवर. 12 काय विद्यार्थी मित्रांनो? 12 वाहने हायड्रोजनवर चालतात, वापरतात. व उरलेली नैसर्गिक वायूचा उपयोग करतात. अच्छा. त्याच्यातून उरले किती? 40 आणि 20 किती झाले? 60. तर उरले किती? 40%. हे काय? नैसर्गिक वायूचा उपयोग करतात. नैसर्गिक वायूचा म्हणजे किती होणार? 60 चे 40% हे पण 24 होणार. ओके. एवढं कळलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा. का म्हणून राहिले की 20% सार्वजनिक वाहने. सार्वजनिक वाहने टोटल 300 आहे, त्याचे 20% काढले 60. ओके. पैकी 40% जैविक इंधनावर धावतात. 40% जैविक इंधनावर धावतात. मग त्यानंतर 20% हायड्रोजन वापरतात. 20% हायड्रोजनवर वापरतात. ठीक आहे. आणि उरलेले नैसर्गिक वायूचा उपयोग करतात. उरलेले नैसर्गिक वायूचा उपयोग म्हणजे 40% एवढा म्हणजे 24 नैसर्गिक वायूचा उपयोग करतात. मग काय म्हणतात समोर बघा.
25% खाजगी वाहने 5 पेक्षा कमी वर्षे वापरत आहे आणि हेच प्रमाण नैसर्गिक वायूचा वापर करणाऱ्या सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत निम्मे आहे. अच्छा, बघा लक्ष द्या. 25% खाजगी वाहने, आता 25% खाजगी वाहने इथे घेतो मी. काय करू, इथे घेतो. ठीक आहे. 25% खाजगी वाहने, हे काय खाजगी. ठीक आहे. 25% खाजगी वाहने 5 पेक्षा कमी वर्ष वापरात आहे. अच्छा, हे जी वाहने आहे ना विद्यार्थी मित्रांनो, 5 पेक्षा काय आहे, कमी वापरात आहे. 5 वर्षापेक्षा कमी वापरात आहे. ठीक आहे. 5 वर्षापेक्षा कमी वापरात आहे. 5 वर्षापेक्षा काय कमी वापरात आहेत आणि हेच प्रमाण नैसर्गिक वायू, आता नैसर्गिक वायू म्हणजे हे सार्वजनिक वाहनामध्ये आलं. ठीक आहे. काय म्हणताय, हेच प्रमाण नैसर्गिक वायू वापर करणाऱ्या सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत निम्मे आहे, म्हणजे काय आहे, अर्धे आहे. तर हे 25% आहे, तर हे काय होणार 12.5%. काय, नैसर्गिक वायू किती, 5 वर्षापेक्षा कमी आहे. ठीक आहे. 5 वर्षापेक्षा कमी वापरात आहे आणि हेच नैसर्गिक वायूचा वापर करणाऱ्या सार्वजनिक वाहनाच्या बाबतीत निम्मे आहे, म्हणजे अर्धे आहे, 12.5% आहे. ठीक आहे. तर या नगरातील किमान 5 वर्षे वापरत असलेल्या व नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांची टक्केवारी दर्शवणारा पर्याय निवडा. ओके. काय 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 म्हटलं विद्यार्थी, लक्ष द्या. या नगरातील किमान 5 वर्षे वापर असलेल्या, म्हणजे 5 पेक्षा जास्त वापर असलेल्या, तर 24 चे 12.5% किती होणार? आता मला सांगा, इकडे लक्ष द्या, कुठे लिहू, हा खाली लिहितो. 12.5% म्हणजे 1/8 होते ना विद्यार्थी मित्रांनो. हो, तर मग याच्या 1/8 म्हणजे बघा 12.5% म्हणजे 24 च्या काय 1/8 म्हणजे किती, 8 त्रिक 24, म्हणजे 3 अशा व्हेइकल आहे विद्यार्थी मित्रांनो जे 5 वर्षापेक्षा कमी आहे. ओके, 5 वर्षापेक्षा कमी वापरतात. आणि म्हणजे 24 मधून आता राहिले किती विद्यार्थी मित्रांनो, 21 असे आहे जे 5 वर्षापेक्षा जास्त आहे या 5 वर्षापर्यंत आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे, तर या नगरातील, म्हणजे इथं हे लाईन बघा, आणि हेच प्रमाण नैसर्गिक वायूचा वापर करणाऱ्या सार्वजनिक वाहनाच्या बाबतीत निम्मे आहे. आणि विचारून काय राहिले शेवटी, या नगरातील किमान 5 वर्षे वापरात, बघा 5 वर्षापेक्षा जास्त या 5, किमान 5 वर्षे वापरात असलेल्या व नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांची टक्केवारी दर्शवा. आता बघा, सार्वजनिक वाहने किती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे सॉरी हे जे नैसर्गिक वायूवाले किती 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 आहे, 40% आहे. किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 40% आहे. तर इथे आता दोन प्रकारे प्रश्नाचे उत्तर निघू शकते आणि दोन व्हॅल्यू निघू शकते. पण इथे काय विचारलंय, या नगरातील किमान 5 वर्षे वापरत असलेल्या नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांच्या टक्केवारी दर्शवण्यावाला पर्याय निवडा. तर सार्वजनिक वाहन किती होते आपल्यावाले विद्यार्थी मित्रांनो, 300. आणि काढायचं काय आहे, नैसर्गिक वायूवर चालण्यावाल्या, तर आणि ते पण नैसर्गिक वायूवर चालण्यावाल्या, ते पण 5 वर्षापेक्षा जास्त किंवा 5 वर्षापर्यंत असणाऱ्या, तर त्या किती आहे, 21. किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 21 गुणिला 100%. गुणिला काय करू आपण, 100. ठीक आहे. हा शून्य गेला, हा शून्य 3 7 21, म्हणजे 7% अशा गाड्या आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या नैसर्गिक वायूवर चालण्यावाल्या आहेत. किती, 7%. आपल्याला काय काढायचं, चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांची टक्केवारी. तर उत्तर येणार 7%, ऑप्शन नंबर 4. हे झालं आन्सर. ठीक आहे, कळलं. 5 वर्षे वापरात असलेल्या नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांची टक्केवारी किती आहे. ठीक आहे, बघा हे आपण फक्त नैसर्गिक वायू म्हटलं, सार्वजनिक वाहने म्हटले आहे म्हणून एवढे घेतले. ठीक आहे. जर टोटल पूर्ण वाहने म्हटले असते विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वाहनावर नैसर्गिक वायू 5 वर्षापेक्षा जास्त चालण्यावाल्या गाड्यांची संख्या किती आहे, तर ते कसं फाइंड आउट केलं असतं, किती आहे, 21/400 गुणिला 100, अशा प्रकारे सेकंड आन्सर आलं असतं. जर
पूर्ण वाहनावर म्हटलं असतं तर, पण आपल्याला काय म्हटलंय फक्त सार्वजनिक वाहनावर म्हटलं, म्हणून खाली काय घेतलं आपण 300 म्हणजे 21/300 गुणिला 100. एक वेळेस पुन्हा सांगू का विद्यार्थी मित्रांनो, काही कन्फ्युजन असेल तर बघा पटकन सांगतो मी, लक्ष द्या. एका शहरात वाहतूक विभागाने त्यातील वाहनांची माहिती गोळा केली. ओके. यात खाजगी वाहनांच्या तिप्पट सार्वजनिक वाहने होते. म्हणजे बघा खाजगी वाहने 1 असेल तर सार्वजनिक वाहने किती होणार 3. म्हणजे खाजगी वाहने 100 असेल तर सार्वजनिक वाहने किती होणार 100. सॉरी 300. तर त्यापैकी 20% सार्वजनिक वाहने पर्यायी इंधनावर धावतात. तर 300 पैकी 20% काढले आपण जे, म्हणजे हे पर्यायी इंधनावर धावतात. म्हणजे 60 वाहने पर्यायी इंधनावर धावतात. ओके. त्याच्यापैकी 40% जैविक इंधनावर धावतात. तर 60 चे 40% म्हणजे 24 हे की जैविक इंधनावर धावतात काही वाहने. त्यानंतर 20 वाहने जे आहे ते हायड्रोजन वापरतात. हायड्रोजनवर चालतात. तर 60 पैकी 20% हायड्रोजनवर चालतात. म्हणजे 12 वाहने हायड्रोजनवर चालतात. ओके. एवढं कळलं. मग उरलेली नैसर्गिक वायूचा उपयोग करतात. म्हणजे उरले किती 40%. 60 चे 40% काढले म्हणजे नैसर्गिक वायूचा उपयोग करणारे वाहने किती 24. ठीक आहे. 24 आहे. ठीक आहे. 25% खाजगी वाहने, आता प्रायव्हेट सेक्टरकडे आले. 25% खाजगी वाहने हे 5 पेक्षा कमी वर्ष वापरत आहे. अच्छा 25% 5 वर्षापेक्षा कमी वापरत आहे. किती 25% वाहने, खाजगी वाहने. और हेच प्रमाण नैसर्गिक वायूचा वापर करणाऱ्या सार्वजनिक वाहनाच्या बाबतीत निम्मे आहे. हे 25% आहे, तर हे काय आहे नैसर्गिक वायूच्या नैसर्गिक वाहने जी आहे, नैसर्गिक वायूचा वापर करणारे जे वाहने आहे, ते याच्या निम्मे आहे. म्हणजे 12.5% वाहने असे आहे जे 5 वर्षापेक्षा कमी चालतात. तर ते किती आहे 3 आहे आणि 5 वर्षापेक्षा जास्त चालतात किंवा 5 वर्ष चालतात ते किती आहे 21 आहे. कारण टोटल तर 24 वाहने आहे ना नैसर्गिक वायूवर चालनेवाले. ठीक आहे. तर 5 पेक्षा कमी 3 आणि 5 पेक्षा जास्त 21. तर आपल्याला पर्सेंटेज याचेच काढायचं आहे. तर या नगरातील किमान 5 वर्षे वापर असलेल्या व नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांची टक्केवारी किती? किती होणार? म्हणजे 21. ठीक आहे. 300 चे 21% काढले किती झाले 100. म्हणजे 21/300 × 100 केलं तर आपल्याला किती मिळाले? 7%. किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो? 7%. तर 7% अशा ज्या व्हेइकल्स आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या नैसर्गिक वायूवर चालतात कंपेअर टू सार्वजनिक वाहने. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया. माधवीने मशनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25 रुपयाची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1800 शिल्लक आहे. तर तिने किती रुपये खर्च केले? बघा वन सेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा माधवीने मशिनरीसाठी किती 60%. मशिनरीसाठी 60% आणि कच्च्या मालासाठी 25%. कच्च्या मालासाठी किती 25% एवढी गुंतवणूक केली. ओके. व तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक राहिले. अच्छा तर मला सांगा याच्यातून शिल्लक किती राहिले? 60 प्लस 25 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? हे 85%. म्हणजे मग शिल्लक किती राहिले? 15%. ह्या 15% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 1800. तर तिने किती रुपये खर्च केले? तर 100% ची व्हॅल्यू किती? हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. क्रॉस करा असं. किती होणार हे? x = 1800 गुणिले 100 अपॉन मध्ये 15. ठीक आहे. x = काय होणार हे? 3 5 15, 3 सक 18, 5 दुने 10, किती झाले? 6 दुने 12, हे 2 शून्य आणि हा 1 शून्य. म्हणजेच 12. चुकलं का? 1 मिनिट थांबा. 3 5 15, 3 सक 18. ओके. 5 दुने 10. तर आता हे किती राहिले मग 100%च आपल्याला काढायचे आहे ना. हे किती होणार? 600 आणि हे 20. 6 दुने 1200. कुठे काही अडचण आली का? लक्ष द्या इकडे. ओके 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 ओके. एक मिनिट. आपल्याला फाइंड आउट काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? की
तर तिने किती रुपये खर्च केले ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. ओके. चला याला पुन्हा एक वेळेस बघू. चला लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 27, माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयाची गुंतवणूक केली व तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहे, तर तिने किती रुपये खर्च केले? अच्छा, किती रुपये खर्च केले ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर मशिनरीसाठी किती विद्यार्थी मित्रांनो? 60% खर्च केले. ओके. कच्च्या मालासाठी किती पर्सेंट खर्च केले? कच्च्या मालासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी केले 25% खर्च केले. तर टोटल किती खर्च केले विद्यार्थी मित्रांनो? 85% खर्च केले. ओके. तिच्या हातात शिल्लक किती राहिले? 1800. टोटल 85% खर्च केले. शिल्लक किती राहिले? 15%. ह्या 15% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? 1800. आणि फाइंड आउट काय करायचं, तर तिने किती रुपये खर्च केले? त्या 85% ची व्हॅल्यू काढायची. तर 85% इज इक्वल टू व्हॉट? याचा क्रॉस करा विद्यार्थ्यांनो. किती होणार आहे? 1800 गुणिले 85 अपॉन मध्ये 15. तीनापाचे 15, 3 सख 18. ठीक आहे. आणि 17 85 होते ना, तर हे 17 टाइम्स येणार. 17 85, 17 सकम 102 आणि हे 2 शून्य. म्हणजे 10,200 रुपये तिने काय केले? स्पेंड केले, खर्च केले. 10,200 ऑप्शन 3. ऑप्शन 3 हे झालं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, की 18चे 18%. अरे 18चे 18% फाइंड आउट करायचे. हे 18 आहे, त्याचे 18% फाइंड आउट करायचे. 18 भागीला 100. 18चा स्क्वेअर किती होतो? 324. किती होते विद्यार्थी मित्रांनो? 324 भागीला 100. म्हणजेच किती होणार? 3.24% होणार. 18चे 18%. किती सोपी प्रश्न विचारला होता? 3.24 ऑप्शन 2 हे झालं आन्सर. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. कधी कधी परीक्षात काही काही सोपे प्रश्न पण विचारतात. ह्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. एका व्यापाऱ्याची उलाढाल 300 कोटीवरून 750 कोटी होत असेल. 300 कोटीवरून 750 कोटी होत असेल. किती होत असेल? 750 कोटी. ठीक आहे. तर किती टक्के वाढ झाली? लिपिक. अच्छा, हे क्लर्क टायपिस्ट मध्ये किती सोपा प्रश्न आहे. किती टक्के वाढ झाली ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. 300 वरून 750 होऊन राहिले म्हणजे किती वाढ होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो? हे गेले किती झाले? 700 मधून 300 गेले किती राहिले? 400. ओके. आणि हे 450 ची वाढ होऊन राहिली. अपॉन मध्ये कितीवर? 300 गुणिला 100. ठीक आहे. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य. 3 एक 3, 15 आले. 3 5 15 म्हणजे 150% ची वाढ होऊन राहिली. कितीची वाढ होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो? 150. ऑप्शन 2. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. हे झालं आन्सर. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो.
काय म्हणता येते की एका समूहामध्ये 60% पुरुष आहेत आणि 40% व्यक्ती विवाहित असेल तर 2/8 पुरुष विवाहित असतील तर अविवाहित स्त्रियांचा अपूर्णांक सांगा. लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा 2017. अच्छा, क्लर्क टायपिस्ट. ओके, चला काढूया. समजा 100 लोक असेल, 100 ने स्टार्ट करूया. ठीक आहे. एका समूहामध्ये 60% पुरुष आहे, 40% व्यक्ती विवाहित आहे. अच्छा, तर 100 लोक असेल तर हे जे आहे 60% म्हणजे 60 लोक पुरुष आहे, 40 लोक महिला आहे. हे काय पुरुष आहे, हे महिला आहे. ठीक आहे. एका समूहामध्ये 60% पुरुष आहे, तर 60 पुरुष आहे हे घेतलं मी आणि 40 महिला आहे, महिला. ठीक आहे. आणि 40% व्यक्ती विवाहित असेल तर, अच्छा 40% व्यक्ती विवाहित असेल तर मी काय करतो, याचं हे विवाहित, हे अविवाहित. त्याच प्रकारे महिला पण घेऊन घेतो मी. हे विवाहित, हे अविवाहित. ठीक आहे. चला, एवढं तर घेतलं मी. ओके, समोर बघा आता काय कंडिशन ठेवलंय. 40% व्यक्ती विवाहित आहेत. आता काय म्हणून राहिले की 40% व्यक्ती विवाहित आहे, 60% व्यक्ती अविवाहित आहे. तर 40% व्यक्ती विवाहित आहे. ओके, किती विवाहित आहे? 40% विवाहित आहे आणि 60% अविवाहित आहे. ठीक आहे, हे पण लिहून घेतलं आपण. जर 2/8 पुरुष विवाहित असतील, आता हे 60 पैकी किती विद्यार्थी मित्रांनो? 60 पैकी 2/8 म्हणजे बेक बे बेचोक 8 किती झाले हे? म्हणजे 15. किती? 15. 15 चोक 60 होते ना. तर 15 इथे विवाहित आहे. मला सांगा ह्या पुरुष मधून विवाहित किती आहे? 15. तर मग अविवाहित किती होणार? 15 मध्ये 5 20 आणि हे 40 45. तर अविवाहित पुरुष किती आहे? 45. विवाहित पुरुष किती आहे? 15. ओके. आता महिलामध्ये सांगा. आता जेवढे पुरुष विवाहित असतील तेवढ्याच महिला पण विवाहित असतील. ओके. तर विवाहित महिला किती होणार विद्यार्थी मित्रांनो? सांगा पटकन. विवाहित महिला किती होणार? 40 मधून 15 गेले तर किती होणार? 25. 25 विवाहित महिला आहे. आणि अविवाहित किती होणार मग? 15. कसं फाइंड आउट केलं? समजलं काय? याच्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. कसं आलं लक्ष द्या इकडे. कसं आलं? मला सांगा, विवाहित पुरुष किती आहे? 15. ऑब्वियसली. ठीक आहे. आणि 40% महिला आहे. 40% काय विद्यार्थी मित्रांनो? महिला आहे. तर त्यातून विवाहित आणि अविवाहित, तर 40 महिला आहे, तर 15 आपण फाइंड आउट केले, तर विवाहित किती मिळाले? 25 आणि अविवाहित महिला किती मिळाल्या? 15. एवढं कळलं का? एवढं कळलं का विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कळलं एवढं? बघा, पुन्हा एक वेळेस सांगतो, लक्ष द्या. हा डाटा समजणं खूप जरुरी आहे. लक्ष द्या, फोकस राहा. कुठे बी मिस्टेक झाली असेल तर पुन्हा आपण रिझॉल्व्ह करू. लक्ष द्या इकडे. टोटल 100 लोक आहे. ओके. त्यातून पुरुष काय म्हणते? पुरुष 60% आहे. म्हणजे पुरुष 60 आहे तर महिला 40 असतील. ओके. आणि काय म्हणते की 40% व्यक्ती विवाहित आहेत. आता 40% व्यक्ती विवाहित आहे. 40% किती? 40% व्यक्ती, 40% व्यक्ती विवाहित आहे. याच्यात महिला बी आल्या आणि पुरुष बी आल्या. महिला पण आले आणि पुरुष पण आले. ठीक आहे. 40% मध्ये. ठीक आहे. पण आपल्याला पुरुष मिळाले किती आहे? 60 आहे. महिला मिळाल्या 40 आहे. आता पुरुष मधून काय म्हणून राहिले? पुरुष मधून विवाहित अविवाहित, तर मग महिला मधून पण विवाहित अविवाहित काढू. तर पुरुष मधून विवाहित, तर तिथे दिले आहे त्यांनी, किती दिले आहे विद्यार्थी मित्रांनो? 2/8 पुरुष विवाहित आहे. म्हणजे 60 पैकी 2/8 पुरुष म्हणजे 15 पुरुष विवाहित आहे. म्हणजे ह्या 40% मधून 15 पुरुष विवाहित आहे. ओके. तर मग अविवाहित पुरुषांची संख्या किती झाली? 45. अविवाहित पुरुषांची संख्या 45, विवाहित 15. आता ह्या 40% मधून काय झालं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे या 40% मधून 15 गेले, कारण हे तर पुरुष आहे. 40% मधून हे काय आहे? पुरुष विवाहित झाले. म्हणूनच आपण 40 महिला किती आहेत? 40. त्या 40 मधून 15 काढले तर आपल्याला काय मिळाले विद्यार्थी मित्रांनो? 25. तर 25 महिला काय आहे? ह्या
महिला विवाहित आहे. काय आहे? विवाहित. ह्या 40% मधून 25 महिला काय विवाहित आहे आणि ह्याच 40% मधून 15 पुरुष काय विवाहित आहे, जे की 60च्या 2/8 आहे. एवढं कळलं का? ठीक आहे. हा, मग 25 महिला विवाहित आहे, तर मग अविवाहित महिला किती? अविवाहित महिला 15 होणार. आणि विचारलं काय आहे? तर तर अविवाहित स्त्रियांचा अपूर्णांक सांगा. तर अविवाहित किती आहे? 15 आहे. ओके. किती पैकी? 40 पैकी. तर मग काढा, अपूर्णांक काढायचा आहे. 5 तिरी 15, 5 8 40 म्हणजे 3/8. हे झालं उत्तर. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. इथं असं नाही पकडायचं विद्यार्थी मित्रांनो, की जेवढे विवाहित म्हणजे जेवढे कपल, जेवढे विवाहित पुरुष आहेत तेवढेच विवाहित महिला असेल, नाही. त्यांनी डाटा दिला आपल्याला 40% जे व्यक्ती आहेत ते विवाहित आहेत. तर त्याच्यातनं 15% पुरुष विवाहित आहे, तर 25% महिला विवाहित आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. हे फाइंड आउट झालं की इझिली आपल्याला अविवाहित महिला किती आहे ते आपल्याला काढता येते. ठीक आहे. ओके. ओके. चला समोर जायचं. पुन्हा एक लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, जर इथे विचारलं असतं की पूर्ण लोकांपैकी अविवाहित महिला किती? पूर्ण लोकांपैकी, ठीक आहे, टोटल पैकी, ठीक आहे, पूर्ण व्यक्तीपैकी, समूहापैकी अविवाहित महिला किती? समूहापैकी अविवाहित महिला. तर कसं फाइंड आउट केलं असतं? अविवाहित किती? 15 अपॉन मध्ये पूर्ण किती आहे? पूर्ण लोक 100. तर अशा प्रकारे आपण हे पण व्हॅल्यू फाइंड आउट केली असती. मग याला कॅल्क्युलेट केलं असतं. 5 तिरी 15 आणि 5 दुने 10 म्हणजे 3/20. तर ऑप्शन मध्ये जर असं राहिलं असतं तर हे पण आपण लिहिलं असतं विद्यार्थी मित्रांनो. त्याला आपण क्लिक केलं असतं, पण समूहापैकी विचारलं असतं तर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. शेवटचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनचा. लक्ष द्या. जर एखाद्या संख्येच्या 50%, एखादी संख्या असेल, ओके, याचा किती? 50%, व त्याच संख्येच्या 35%, अच्छा, ह्या संख्येच्या किती? 35%. ओके. हा जर 12 ने कमी असेल, अच्छा, तर जिथे कमी जास्त म्हटलं म्हणजे डिफरन्स दिलाय, म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स दिलाय. 50 मधून 35 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 15. किती राहिले? 15. 15%. 15 जर 12 ने कमी असेल तर ती संख्या कोणती? म्हणजे तेच. हे किती? 15%. तर 15% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 12. तर मग 100% ची व्हॅल्यू किती? हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. यालाच 1 चे 50% म्हणू शकू आणि हे 1 चे 35%. ठीक आहे, असे म्हणू शकते. ह्या दोघांचा डिफरन्स दिलाय 15%. 15% ची व्हॅल्यू 12, 100% ची व्हॅल्यू किती? करा, क्रॉस करा विद्यार्थी मित्रांनो. 100 गुणिले 12 अपॉन मध्ये काय होणार? 15. चला, किती होणार? 3 5 15, 3 चौक 12, 5 दुने 10, 4 दुने 8 आणि 80. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 4. हे झालं आन्सर. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे हा आजचा सेशन होता विद्यार्थी मित्रांनो. टोटल आपण 31 प्रॉब्लेम घेतलेले आहे. जे PYQ घेऊन राहिलो आपण 2013 पासून 2024 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो आलेले प्रश्न बघून राहिलो. तर हा त्याचा दुसरा सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निक साठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत, समोरच्या प्रश्नासोबत, जे PYQ आपण घेऊन राहिलेलो आहोत. ठीक आहे. तरी पण जे पण विद्यार्थी इथे नवीन असतील तर प्लीज शुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.